नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये हे जमा झालेले आहेत. फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता होता तो सर्व लाडकी बहिणींना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर तुमच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारी किंवा मार्चचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे आणि नेमका पुढचा हप्ता कशा प्रकारे येणार आहे सर्व की या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सन्मान निधी 3,000 रुपये वितरित करण्याचं जेव्हा मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थींना जे आपल्या महिला दिनाच्या पूर्वसंधीमुळे म्हणजे पूर्वसंधी निमित्त हे पैसे दिले गेले आहेत. तर 7 फेब्रुवारीला 1,500 रुपये हा हप्ता दिला गेलेला आहे आणि 12 फेब्रुवारीला बाकी 1,500 रुपये जे मार्चचे होते ते दिले गेलेले आहेत. इथं स्पष्ट दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेली आणि ही प्रक्रिया 22 मार्च 2025 पर्यंत सुरू राहील आणि 1500 रुपये 2 टप्प्यांनी 3,000 रुपये हे वितरित करण्यात येतील. मित्रांनो, जर आतापर्यंत तुम्हाला 1,500 रुपये किंवा कुठलाही हप्ता मिळाला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ते दिलेला व्हिडिओ पूर्ण पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला तक्रार करावी लागणार आहे. तुम्हाला तक्रार कशी करायची आहे तर ए टू झेड प्रोसेस मी सांगितलेली आहे. जाऊन तुम्ही तक्रार करा, जेणेकरून तुम्हाला येणारे हप्ते पुढे येतील आणि जे हप्ते तुमचे पेंडिंग राहिले बाकी राहिले ते तुम्हाला मिळतील. जशा प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र राज्याने जे अर्थसंकल्प होतं 2025चं, त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद ही केलेली आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसात सुद्धा आपल्याला एकही हप्त्याची अडचण येणार नाही. सर्व आपल्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळतील. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.